कोल्हापूर महानगरपालिकेच्या 105 माजी नगरसेवकांनी आज महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांना पाठिंबा दिला। त्यामध्ये 12 माजी महापौरांसह उपमहापौर, स्थायी समिती सभापती तसंच विविध समित्यांच्या सभापतींचा समावेश आहे। पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवकांनी संजय मंडलिक यांच्या प्रचारात सक्रिय होण्याचा निर्णय घेतलाय। माजी नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे संजय मंडलिक यांना मोठं बळ मिळालंय। कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले। त्यानंतर सायंकाळच्या सुमारास महायुतीची महत्त्वाची बैठक झाली। कोल्हापूर महानगरपालिकेच्या सुमारे 105 नगरसेवकांनी महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांना पाठिंबा दिला। त्यामध्ये 12 माजी महापौरांचा समावेश आहे। शिवाय माजी उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनीही मंडलिक यांना पाठिंबा दिलाय। प्राध्यापक जयंत पाटील, सत्यजित कदम यांच्या प्रयत्नातून हे 100 पेक्षा अधिक माजी नगरसेवक महायुतीच्या पाठीशी उभे राहिले आहेत। नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे। संपूर्ण देशामध्ये मोदी लाट असून जिल्ह्यातील महायुतीचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला। संध्याकाळी कोल्हापूर शहरातील माजी असे असणारे नगरसेवक ज्यांनी या प्रत्येक वॉर्डामध्ये काही ना काही आपले योगदान दिलेलं आहे, ज्यांचं लोकमत आहे, लोकप्रियता आहे, असे 105 नगरसेवक यांनी आज महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना पाठिंबा देण्याचा निश्चय केलेला आहे। याच्यामध्ये 12 माजी महापौर आहेत, हे भारतीय जनता पार्टीचे आहेत, शिवसेनेचे आहेत आणि राष्ट्रवादीचे आहेत। या सर्व नगरसेवकांनी आज पाठिंबा दिल्यामुळं शहरामध्ये एक जे वातावरण निर्माण केलं जात होतं की इथं काँग्रेसच्या उमेदवाराला अधिक मतदान मिळेल, या 105 नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे संजय मंडलिक कितीतरी पुढे आघाडी घेतील असा मला विश्वास आहे। कोल्हापूरच्या विकासासाठी 1000 कोटी रुपयांचा निधी देण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं। केंद्रीय अर्थसंकल्पात प्रत्येक राज्यासाठी 50,000 कोटी रुपये बिनव्याजी देण्याची तरतूद करण्यात आली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात भरघोस विकास निधी मिळेल। 2034 पर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा पोहोचतील असं खासदार महाडिक यांनी नमूद केलं। काँग्रेस पक्षाकडून भावनिक मुद्दा करून निवडणूक लढवण्याचं षडयंत्र सुरू आहे। इथल्या काँग्रेसच्या एका नेत्याचं डोकं उलट दिशेनं चालतं असा टोला खासदार महाडिक यांनी लगावला। देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे। देश राहुल गांधींच्या हातात सुरक्षित राहील की पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचं भवितव्य उज्ज्वल करतील याचा विचार करून जनता मोदींच्या पारड्यात मतांचं दान टाकेल असं नामदार मुश्रीफ यांनी नमूद केलं। 105 नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे आपल्याला हत्तीचं बळ मिळालं असून आगामी काळामध्ये विकास निधी कमी पडू देणार नाही असं खासदार संजय मंडलिक यांनी आश्वासन दिलं। यावेळी रूपाराणी निकम, दीपक जाधव, सरिता मोरे, भाग्यश्री शेटके, स्मिता माने, नंदकुमार मोरे, परीक्षित पन्हाळकर, अजित ठाणेकर, आदिल फरास, सुभाष रामुगडे, किरण नकाते, संजय निकम, पांडुरंग अडसूळ, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उल्पे, निलेश देसाई, राजसिंह शेळके, अर्चना पागर, बाबा पार्टे, विजय सूर्यवंशी, मुरलीधर जाधव, उदय साळोखे, बाजीराव चव्हाण, विलास वासकर, आशिष ढवळे, अमोल माने, किरण शिराळे, राहुल चव्हाण यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते। या सर्व नगरसेवकांनी संजय मंडलिक यांच्या प्रचारात सक्रिय होण्याचा निर्धार केलाय।